Hello dear students, Dr. Bapuji Salonke, Institute of Engineering and Technology, Kolhapur welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which you are learning is Applied Science Physics. The unit which you are learning is Radioactivity and Ultrasonic Waves. The learning outcome for our today's lecture is describe the applications of a given ultrasonic waves. In our today's lecture, we are going to discuss about the various applications of ultrasonic waves in engineering and medical field. Alright, let's go. Dear students, let us short recap what are ultrasonic waves. We have already made one video regarding ultrasonic waves, but once again, see, this blue portion is a audible range, means from 20 Hz to 20 kilohertz. These are the sound waves, means the sound waves having frequency between 20 Hz to 20 kilohertz. The human ear can hear these kind of a sound waves, but after 20 kilohertz the human ear is not capable to listen those sounds. So the sound waves having frequency more than 20 kilohertz are called as a ultrasound, that we have already seen. So this green portion comprises of a ultrasound. Okay, now engineering applications of ultrasonic waves. आता पहिलं ॲप्लिकेशन आहे अल्ट्रासॉनिक टेस्टिंग, म्हणजे NDT नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग मधलाच हा एक भाग आहे, हा एक प्रकार आहे, ही एक मेथड आहे अल्ट्रासॉनिक टेस्टिंग. आता अल्ट्रासॉनिक टेस्टिंगमध्ये काय आहे पहा, की अल्ट्रासॉनिक वेव्स आर यूज टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ फ्लॉज ऑर डिफेक्ट्स इन द फॉर्म ऑफ क्रॅक्स, ब्लोहोल्स, पोरेसिटी इट्सेट्रा इन द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अ मटेरियल. एखाद्या मटेरियलमध्ये आधी क्रॅक गेलेला आहे तिथं किंवा पोरोसिटी आहे, तर असं काहीतरी इंटरनल स्ट्रक्चरमध्ये एखाद्या बॉडीचे असेल तर ते डिटेक्ट करण्यासाठी अल्ट्रासॉनिक वेव्हचा किंवा अल्ट्रासाऊंडचा वापर केला जातो. कशा पद्धतीने ते या ठिकाणी या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे पहा, की बाय सेंडिंग आउट अल्ट्रासॉनिक बीम अँड बाय मेजरिंग द टाइम इंटरवल ऑफ द रिफ्लेक्टेड बीम फ्लॉज इन द मेटल ब्लॉक कॅन बी डिटर्मिन्ड. आता तुम्ही या ठिकाणी पाहत असाल पहा, की ही एक म्हणजे हा सॅम्पल आहे, तुम्हाला हा जो पोर्शन दिसतोय तो सॅम्पल आहे. आता इथं कोणतंही फ्लॉ नाही, तर तुम्हाला कशा पद्धतीचे या ठिकाणी पीक मिळत आहेत पहा. ओके, तर परंतु तुम्ही अल्ट्रासॉनिक टेस्टिंग करत जाताना पुढे गेलात आणि कुठेही इंटरेस्ट करता, हा जो पोर्शन तुम्हाला हा ब्लॅकिश असा हा दिसतोय, तो एक क्रॅक किंवा एक फ्लॉ आहे त्याच्यामध्ये. तर अल्ट्रासॉनिक ट्रान्सड्युसर अल्ट्रासॉनिक वेव्हचा एक बीम याच्यामध्ये सेंड करतो आणि मेजरिंग द टाइम इंटरवल. आता तुम्ही बघा बरं, इथं तुम्हाला दिसून नसेल की जिथं कुठेही क्रॅक नाही आहे तिथं साऊंड वेव्ह तुम्ही सोडल्या आणि तिथून मागे येण्याचा टाइम इंटरवल मेजर केला तर तुम्हाला असा पीक या ठिकाणी मिळते, एखादं स्ट्रक्चर, एखादा आउटपुट. पण जिथं कुठं फ्लॉ आहे तिथं तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचं स्ट्रक्चर इथं किंवा एक वेगळाच वेव्ह फॉर्म या ठिकाणी दिसतोय. याचाच अर्थ इथं कुठेतरी फ्लॉ आहे. मग तो जो काही टाइम इंटरवल आहे मेजर केलेला, त्याच्यावरून आपण समजू शकतो की फ्लॉ नेमका काय त्याचं नेचर आहे, म्हणजे त्याची लेंथ किती आहे, ब्रेड्थ किती आहे, आणि तो नेमका कुठं लोकेटेड आहे इंटरनल स्ट्रक्चरमध्ये. म्हणजे अल्ट्रासॉनिक टेस्टिंगच्या साह्यानं आपण फाइंड आउट करू शकतोय की प्रेझेन्स ऑफ फ्लॉज अँड डिफेक्ट्स इन द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द मॅटर. ओके, सो द फर्स्ट इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन, व्हेरी इम्पॉर्टंट इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन इज अल्ट्रासॉनिक टेस्टिंग. नाउ द सेकंड इज अल्ट्रासॉनिक ड्रिलिंग. आता अल्ट्रासॉनिक ड्रिलिंगमध्ये पहा की कशा पद्धतीनं तुम्हाला त्याची स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन या ठिकाणी दिलं आहे. काय आहे बघा, अल्ट्रासॉनिक्स आर युज्ड फॉर मेकिंग होल्स इन द व्हेरी हार्ड मटेरियल्स लाईक ग्लास अँड डायमंड. काच किंवा डायमंड जे आहेत त्यांच्यामध्ये ड्रिल व्यवस्थित करण्यासाठी, शार्प करण्यासाठी ड्रिलिंग अल्ट्रासॉनिकचा वापर केला जातो. फॉर दिस पर्पज अ सुटेबल ड्रिलिंग टूल बीट इज फिक्स्ड ॲट द एंड ऑफ अ पॉवरफुल अल्ट्रासॉनिक जनरेटर. आता इथे तुम्ही पाहत असाल, हा अल्ट्रासॉनिक जनरेटर आहे पहा, आणि त्याच्या टीपला हा असा एक टूल बीट या ठिकाणी आहे. ओके, सम स्लरी, म्हणजे स्लरी म्हणजे काय, अ थिन पेस्ट ऑफ पावडर अँड वॉटर. ओके, तो जो आहे स्लरी, ती स्लरी जी आहे ती फ्लो केली जाते बिटवीन बीट अँड द प्लेट इन विच द होल इज टू बी मेड. बघा या ठिकाणी हा वर्क पीस आहे, हा वर्क पीस आणि हे जे बीट आहे यांच्यामध्ये ती स्लरी सोडली जाते. ओके, आता त्या स्लरीचं इथं पूर्णपणे स्लरीचा टँक आहे, इथून ती पंपिंग करून इथं सोडली जाते आणि परत ती स्लरी अशा पद्धतीने इथं हे की परत ॲक्युमुलेट टँकमध्ये हे केली जाते. अशा पद्धतीने पुढं काय होतं की अल्ट्रासॉनिक जनरेटर कॉजेस द टूल बीट टू मूव्ह अप अँड डाऊन व्हेरी क्विकली अँड द स्लरी पार्टिकल्स बिलो द बीट जस्ट रिमूव्ह सम मटेरियल फ्रॉम द प्लेट. पहा की जेव्हा ट्रान्सड्युसर चालू करतो आपल्याला माहिती आहे, मग तो मॅग्नेटोस्ट्रिक्शन असेल किंवा पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्युसर असेल, तो ज्या पद्धतीने अप अँड डाऊन मोशनमध्ये जातो तसे हे स्लरी
ची जे पार्टिकल्स आहेत खाली, जस्ट रिमूव्ह सम मटेरियल फ्रॉम द प्लेटवरनं हे जे वर्क प्लेस आहे त्याच्यावरनं मटेरियल बाजूला काढतात. दिस प्रोसेस कंटिन्यूज अँड होल्ड इज ड्रिल्ड इन द प्लेट. आणि अशा पद्धतीनं म्हणजे अल्ट्रासाऊंड त्या साह्यानं तो बीट आहे त्याचे एकदम फास्ट फोर्सफुल असे अप अँड डाऊन मोशन होत असतात आणि ड्रिलिंग होत असतं. सो एक शॉर्ट रिकॅप या ठिकाणी अल्ट्रासॉनिक ड्रिलिंगचा दिलेला आहे. आता नेक्स्ट इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन आहे अल्ट्रासॉनिक वेल्डिंग. बघा, अल्ट्रासॉनिक वेल्डिंगचं पण या ठिकाणी स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं तुम्ही पाहू शकत असाल. ओके, द प्रॉपर्टीज ऑफ सम मेटल्स चेंज ऑन हिटिंग अँड देअरफॉर सच मेटल्स कॅनॉट बी वेल्डेड बाय इलेक्ट्रिक ऑर गॅस वेल्डिंग. काही मटेरियल्स असे आहेत त्यांना जर का आपण इलेक्ट्रिक किंवा गॅस वेल्डिंग केलं तर त्यामुळे काय होणार आहे की त्यांचं टेम्परेचर आहे ते वाढणार आहे आणि ते टेम्परेचर वाढले की त्यांच्या प्रॉपर्टीसुद्धा बदलत आहे. तर तसं आपल्याला घडवून द्यायचं नाही. म्हणून या अशा केसेसमध्ये काय आहे की आपल्याला इलेक्ट्रिक आणि गॅस वेल्डिंग आहे ते वापरता येणार नाही. म्हणून काय होतं की द मेटॅलिक शीट्स आर वेल्डेड टुगेदर ॲट अ रूम टेम्परेचर बाय युझिंग अल्ट्रासॉनिक वेव्ज. बघा, रूम टेम्परेचरला मेटॅलिक शीट्स ज्या आहेत त्या वेल्डिंग त्यांचं केलं जातं आणि त्याचे त्या ठिकाणी स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. पहा, अल्ट्रासॉनिक जनरेटर तुम्हाला येते, एक ट्रान्सड्युसर या ठिकाणी तुम्हाला दिसेल. हे पूर्णपणे अशा पद्धतीने एक स्ट्रक्चर या ठिकाणी दिलं आहे. म्हणजे अल्ट्रासॉनिक वेल्डिंग हे सुद्धा एक ॲप्लिकेशन आहे अल्ट्रासॉनिक वेव्हचं. त्यानंतर पुढे आहे अल्ट्रासॉनिक सोल्डरिंग. आता या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की मेटल्स लाईक ॲल्युमिनियम कॅनॉट बी डायरेक्टली सोल्डर्ड. हाऊएव्हर इट इज पॉसिबल टू सोल्डर सच मेटल्स बाय अल्ट्रासॉनिक वेव्ज. अल्ट्रासॉनिक वेव्हजच्या सहाय्यानं ॲल्युमिनियमसारखे जे मेटल्स आहेत त्यांचं सोल्डरिंग केलं जाऊ शकतं. अँड अल्ट्रासॉनिक सोल्डरिंग आयर्न कन्सिस्ट्स ऑफ अन अल्ट्रासॉनिक जनरेटर हॅव्हिंग अ टिप फिक्स्ड ॲट इट्स एंड विच कॅन बी हिटेड बाय अन इलेक्ट्रिकल हिटिंग एलिमेंट. तुम्ही या ठिकाणी पाहत असाल, पहा की एका जनरेटरची इथं आता टिप दाखवलेली आहे, फक्त जनरेटर दाखवलेलं नाही एक्झाम डायग्राममध्ये. अल्ट्रासॉनिक सोल्डरिंग टिप या ठिकाणी आहे. ओके, ती त्या जो अल्ट्रासॉनिक सोल्डरिंग आयर्न कन्सिस्ट्स ऑफ अन अल्ट्रासॉनिक जनरेटर हॅव्हिंग अ टिप फिक्स्ड ॲट इट्स एंड विच कॅन बी हिटेड बाय अन इलेक्ट्रिकल हिटिंग एलिमेंट. ती अशा पद्धतीने ही टिप आहे, लक्षात घ्या. ओके, आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल इथं सांगितलेलं आहे सेपरेट कंडिशन. ग्लास आहे, अल्ट्रासॉनिक सोल्डरिंग टीप आहे आणि याच्यामध्ये हा सोल्डर आहे. ओके, द टीप ऑफ अ सोल्डरिंग आयर्न मेल्ट्स solder on the aluminum and the ultrasonic vibrator removes the aluminum oxide layer. Thus the solder gets fastened to clear metal without any difficulty. ओके, अशा पद्धतीनं. आता इथं आपण ग्लासचं एक्झाम्पल घेतलेलं आहे, आपण पाहतोय कशा पद्धतीनं काम चाललेलं आहे पहा. ओके, कॅव्हिटेशन सोल्डर जो आहे त्याला मेल्ट कशा पद्धतीनं केलं जात आहे आणि सोल्डरिंग कंप्लीट केल्यानंतर कसं, म्हणजे इंटेन्सिव्ह कॅव्हिटेशन फेनॉमेनॉन कॉज्ड बाय अल्ट्रासॉनिक वेव्स अँड मोल्टन solder. Main elements of glass share oxygen with the solder elements that create strong interfacial bond. बघा कशा पद्धतीनं बॉन्डिंग आहे झालेलं आहे. म्हणजे अल्ट्रासॉनिक सोल्डरिंगमध्ये सुद्धा अल्ट्रासॉनिकचा वापर केला जातो. आता अल्ट्रासॉनिक कटर या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकत असाल, ही जी हाय फ्रिक्वेन्सी आहे अल्ट्रासॉनिक वेव्हची तिचाच वापर कटिंगसाठी केलेला जातो. लक्षात घ्या, एक शार्प ब्लेड तुम्हाला या ठिकाणी समोर दिसत असेल पाहित. ओके, तर ती जी प्रॉपर्टी आहे की हाय फ्रिक्वेन्सी त्याचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळे कट होते. तर अल्ट्रासॉनिक कटर व्हायब्रेट्स इट्स ब्लेड 20,000 to 40,000 टाइम्स पर सेकंड, म्हणजे 20 to 40 किलो हर्ट्ज इतक्या फ्रिक्वेन्सीनं तो कटर जो आहे ना तो व्हायब्रेट होत असतो. बिकॉज ऑफ धिस मुवमेंट, ह्या मुवमेंटमुळे काय होतं, द अल्ट्रासॉनिक कटर कॅन इझिली कट रेझिन, रबर, नॉन ववन फॅब्रिक्स अँड कंपोजिट मटेरियल्स. तेच मी तुम्हाला बोललो ना की ही जी प्रॉपर्टी आहे 20 to 40 किलो हर्ट्जनं व्हायब्रेट होण्याची, त्यामुळे तुम्ही रेझिन, रबर, नॉन वॉन फॅब्रिक जे आहेत ते कट करू शकता. बिसाइड्स बिंग एक्सलंट इन मेंटेनेबिलिटी, द प्रोडक्ट्स आर एन्व्हायरमेंटल फ्रेंडली ॲज दे डू नॉट सबस्टॅन्शियली डिस्चार्ज एनी क्रम्स, वेस्ट वॉटर, नॉईज और स्मोक. कटरचे हे सुद्धा उपयोग आहेत, लक्षात घ्या. ओके, नाव इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन ऑफ अल्ट्रासॉनिक वेव्स काय काय आहेत बघा. सोनार त्याच्यामध्ये सिक्स्थ इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन अल्ट्रासॉनिक वेव्स. सोनार, साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग. सोनार
सिस्टीममध्ये हा जो तुम्हाला फुल फॉर्म आहे सोनारचा, साऊंड नॅव्हिगेशन इंजिन, तो नेहमी माहीत पाहिजे. खूपच महत्त्वाची, वाईडली यूज केली जाणारी ही टेक्नॉलॉजी आहे. आता कशासाठी बघा, द सोनार डिव्हाइस इज युज्ड ऑन द शिप्स टू फाइंड द पोझिशन ऑफ द सी बेड. सी बेड कुठं आहे, समुद्राचा तळ कुठं आहे ते फाइंड आउट करण्यासाठी सोनार ह्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. समुद्रात आणखीन एका कॉजसाठी त्याचा वापर केला जातो, इतर कॉजेससाठी केला जातो, ते आपण पुढं पाहणार आहोत. आता इथं फक्त सी बेडच्या संदर्भात आपण पाहूया. काय पाहिलं, ही एक बोट आहे. ओके, त्याच्यावर हा अल्ट्रासॉनिक ट्रान्सड्युसर आहे, त्याच्यावरच डिटेक्टर बसवलेला आहे, वॉटरचा सरफेस आहे, शिप आहे, आणि त्यांना सी बेड जे आहे ना ते फाइंड आउट करायचं आहे. इथे दिलेलं आहे सी बेड. ओके, काय केलं जाते बघा, अ सोनार डिव्हाइस सेंड्स आउट अ साऊंड अँड ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट्स द डिस्टन्स ऑफ अन ऑब्जेक्ट अँड द सबमरीन्स यूज द सोनर टू फाइंड द ऑब्जेक्ट्स अंडर द वॉटर. बघा, अशा पद्धतीने वापर केला जातो आहे त्याचा. काय होते बघा, 2 डिव्हाइसेस आर फिक्स्ड ॲट द बॉटम ऑफ द शिप विच आर सोनर डिव्हाइस that produce ultrasonic waves and hydrophone set which receives the reflected wave from the seabed. मग हे तुम्ही पाहत असाल या ठिकाणी 2 डिव्हाइसेस आहेत, एक अल्ट्रासॉनिक वेव्हचा प्रोड्यूस करण्याचा किंवा ट्रान्सड्युसर आहे, ट्रान्समीटर आहे, आणि दुसरा इथं हायड्रोफोन आहे. काय होतं आहे पहा, की ट्रान्सड्युसर आहे किंवा हा ट्रान्समीटर आहे तो अल्ट्रासॉनिक वेव्ज आहे त्यांना सेंड करत असतो, आणि हायड्रोफोन आहे तो काय करत असतो, तर त्या रिफ्लेक्टेड अल्ट्रासॉनिक वेव्स किंवा ती जी साऊंड आहे त्याला तो डिटेक्ट करत असतो, त्याला तो रिसीव्ह करत असतो. आता ह्याला ट्रान्समिट करून ती अल्ट्रासॉनिक पल्स मागं रिसीव्ह होईपर्यंतचा किती टाईम पिरियड आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. तो टाईम पिरियड आहे टी इतका, आणि ह्यांची वेलॉसिटी किती आहे ह्या अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्हची, ती आहे व्ही इतकी. ओके, आणि त्याच्यावरून मग आपण फाइंड आउट करू शकतो की डेप्थ ऑफ सी किती असेल, तर ती किती 1/2 v into t, where v is a velocity of ultrasonic waves, t is a time interval for which the time interval in which waves are sent and they are received back. Okay, and with the help of this formula we can calculate the depth of the sea. The sonar technology used. आता फिश हंटर सोनार टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने बघा, तुम्हाला 2 डायग्राम या ठिकाणी दिसत असतील. इथं काय केलं आहे बघा, पहिल्या डायग्राम लो फ्रिक्वेन्सी 50 किलोहर्ट्झ बीममध्ये a wide beam transducer covers a large area but provides less bottom detail. बघा कशा पद्धतीने की हा जो बीम आहे 50 किलो हर्ट्झ बीम जो आहे तो तुम्ही अल्ट्रासॉनिक खाली सोडल्यानंतर समुद्रामध्ये तो वाईड एरिया कव्हर केलेला आहे त्यानं, परंतु त्यानं जे फिश आहेत ते एका पर्टिक्युलर एरियातली म्हणजे बॉटम डिटेलपर्यंत ते जाऊ शकलेलं नाही. मीन्स फिश द सोनर डज सी, फक्त इथलेच फिश आहेत ते फक्त फाइंड आउट करू शकले, बॉटममधले फाइंड आउट करू शकलेलं आहे का ते नाही. ओके, अशा पद्धतीनं लो फ्रिक्वेन्सीचे अल्ट्रासॉनिक वेव्हसुद्धा आपण वापरू शकतो सी फाइंड करण्यासाठी. किंवा मग नॅरो बीम जो आहे, हाय फ्रिक्वेन्सीचा बीम, नॅरो बीम, परंतु किती 200 किलो हर्ट्झचा बीम जो आहे तो काय करतो की एरिया कमी कव्हर करतोय पण बॉटम डिटेल्सपर्यंत जाऊन पोहोचतोय. पहा की तो नॅरोवर आलेला आहे बीम, पण बॉटमपर्यंत त्यानं प्रोडक्ट कुठं आहे किंवा फिश कुठं आहे ते फाइंड आउट केलेलं आहे. म्हणजे हा लो फ्रिक्वेन्सी बीम आहे तो काय करतो आहे की लार्ज एरिया कव्हर करतोय, मात्र तो जे मॅक्सिमम डिटेल्स आहेत बॉटमचे ते कॅल्क्युलेट करत नाही, पण नॅरो बीम बॉटमपर्यंत जातोय जरी की तो लार्ज एरिया कव्हर करत नसला तरी. म्हणजे फिश हंटिंग हे सुद्धा सोनर टेक्नॉलॉजीनं आपण घडवून आणू शकतो. दुसरी गोष्ट काय आहे की सबमरीन्सचं लोकेशनसुद्धा तुम्हाला कळू शकतं अल्ट्रासॉनिक वेव्हच्या सहाय्यानं. सो दीज आर सम ऑफ द ॲप्लिकेशन्स ऑफ अल्ट्रासॉनिक वेव्ज इन इंजिनिअरिंग फील्ड. नाव मेडिकल ॲप्लिकेशन्स ऑफ अल्ट्रासॉनिक वेव्ज. बघा, अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी आपल्या सर्वांना माहिती आहे. आता अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी जी आहे ना ते आपल्या सर्वांना हे माहिती आहे की अल्ट्रासाऊंड इज प्रायमरली यूज्ड टू date the pregnancy, check the location of the placenta, check for the number of fetuses, check for the physical abnormalities, check for the sex of the baby, check for the fetal moments, breathing and heartbeat. अशा पद्धतीच्या डिटर्मिनेशनसाठी अल्ट्रासाऊंडचा वापर केला जातो. आता जरी यातल्या आता ज्या गोष्टी आहेत की चेक द सेक्स ऑफ द बेबी अँड डेट ऑफ द प्रेग्नन्सी, डेट ऑफ द प्रेग्नन्सी काय प्रॉब्लेम नाही, परंतु चेक द सेक्स ऑफ द बेबी हे जरी घडवून येऊ शकत असलं सोनोग्राफीच्या अंडर, तरीसुद्धा हा आज सेक्स प्री डिटर्मिनेशन हे आज कायदेशीरदृष्ट्या गुन्हा आहे, हे माहिती पाहिजे. ते तिचं ॲप्लिकेशन जरी असलं तरी. फिजिकल ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे शरीरामध्ये आत काही
ॲबनॉर्मल परिस्थिती आहे का, म्हणजे सामान्य परिस्थिती कुठे बनलेली तर नाही ना, हे आपण फाइंड आउट करून घेऊ शकतो. सर हे काही मेडिकल ॲप्लिकेशन्स आहेत. आणखीन मेडिकल ॲप्लिकेशन काय बघा, अल्ट्रासाऊंड थेरॉटिक ॲप्लिकेशन्स. थेरॉटिक ॲप्लिकेशन्स म्हणजे काय आहे पहा, की ट्रीटमेंट अँड डायग्नोसिससाठी कशाबद्दल. मोर पॉवर अल्ट्रासाऊंड सोर्सेस मे बी यूज टू क्लीन टीथ इन अ डेंटल हायजीन. बघा दातांची स्वच्छता करण्यासाठी सुद्धा अल्ट्रासाऊंडचा वापर केला जातो. और जनरेट लोकल हिटिंग इन द बायोलॉजिकल टिश्यू. बघा इन ऑक्युपेशनल थेरपी, फिजिकल थेरपी अँड कॅन्सर ट्रीटमेंट. जनरेट लोकल हिटिंग इन बायोलॉजिकल टिश्यूज. बघा किती मेडिकलमध्ये वाईड ॲप्लिकेशन आहे अल्ट्रासॉनिक. इन द ऑक्युपेशनल थेरपी, फिजिकल थेरपी आणि कॅन्सर